आपल्या प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही बदल हवा असतो. कुणाला आर्थिक परिस्थिती बदलायची असते, कुणाला नोकरी बदलायची असते, कुणाला एखादं नातं सुधारायचं असतं, कुणाला स्वतःच्या सवयी बदलायच्या असतात, तर कुणाला फक्त एवढंच वाटतं की माझं आयुष्य असंच चालू राहू नये, काहीतरी बदलायला हवं. पण आपण अनेकदा बदल हवा असं म्हणतो आणि तरीही त्यासाठी पहिलं पाऊल उचलतच नाही. आपण योग्य वेळेची वाट पाहतो. उद्या सुरुवात करेन, थोडं काम कमी झालं की करेन, परिस्थिती सुधारली की करेन, आणि असं म्हणता म्हणता महिने आणि कधी कधी वर्ष निघून जातात. पण खरं सांगायचं तर आयुष्यात बदल घडण्यापूर्वी बाहेरची परिस्थिती बदलण्याची गरज नसते. सर्वात आधी स्वतःशी प्रामाणिकपणे बोलण्याची गरज असते. म्हणून आज स्वतःला हे पाच प्रश्न विचारा. पहिला प्रश्न: मला खरंच माझ्या आयुष्यात काय बदलायचं आहे? हा प्रश्न साधा वाटतो, पण त्याचं उत्तर देणं तितकं सोपं नाही. आपण म्हणतो, मला आयुष्य बदलायचं आहे, पण नेमकं काय बदलायचं आहे? पैसे, काम, नातं की आरोग्य, सवयी की स्वतःबद्दलचा विचार? कारण जोपर्यंत तुम्हाला समस्या नेमकी कुठे आहे हे समजत नाही, तोपर्यंत तुम्ही योग्य दिशेने प्रयत्न करू शकत नाही. समजा एखाद्या व्यक्तीला सतत वाटतं की त्याचं आयुष्य पुढे जात नाही, पण जेव्हा तो स्वतःला शांतपणे विचारतो, तेव्हा त्याला जाणवतं की समस्या परिस्थितीत नाही, त्याची समस्या म्हणजे तो सतत स्वतःची तुलना इतरांशी करतो. म्हणून पहिला बदल बाहेर नाही, स्वतःला समजून घेण्यात आहे. स्वतःला विचारा, माझ्या आयुष्यात अशी कोणती एक गोष्ट आहे जी बदलली तर माझं आयुष्य थोडं चांगलं होईल? कदाचित तुमचं उत्तर तिथूनच तुमच्या बदलाची सुरुवात करेल. दुसरा प्रश्न: मी जे करत आहे ते खरंच माझ्या देहाच्या जवळ घेऊन जातंय का? आपण दिवसभर खूप व्यस्त असतो, पण व्यस्त असणं आणि प्रगती करणं यात दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दिवसभर मोबाईलवर वेळ घालवणं, सोशल मीडियावर इतरांचं आयुष्य पाहिलं, नको त्या गोष्टींचा विचार केला, लोकांना खुश करण्यात वेळ घालवला, आणि रात्री आपल्याला वाटतं आज खूप काम केलं. पण स्वतःला विचारा, आज मी माझ्या आयुष्यासाठी खरंच काय केलं? हा प्रश्न थोडा कठीण आहे, पण त्याचं उत्तर तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला एखादं ध्येय गाठायचं असेल तर रोजच्या छोट्या छोट्या कृती या ध्येयाच्या दिशेने असायला हव्या. तुम्हाला पुस्तक लिहायचं आहे, पण रोज लिहिण्यासाठी वेळच नाही. तुम्हाला नवीन कौशल्य शिकायचं आहे, पण रोज 2 तास मोबाईलवर जातात. तुम्हाला आर्थिक परिस्थिती सुधारायची आहे, पण खर्चाकडे लक्ष नाही. मग स्वतःला विचारा, मी माझ्या ध्येयासाठी खरंच प्रयत्न करतोय की फक्त त्याबद्दल विचारच करतोय? प्रश्न तिसरा: मला कोणत्या गोष्टी सोडण्याची गरज आहे? आपण नेहमी विचार करतो, माझ्या आयुष्यात काय नवीन आणायचं, पण कधी कधी त्यापेक्षा महत्वाचा प्रश्न असतो, माझ्या आयुष्यातून काय काढून टाकायचं? काही सवयी, काही चुकीची नाती, सततची तुलना, नकारात्मक विचार, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची सवय, लोक काय म्हणतील याचा सतत विचार, आणि कधी कधी स्वतःला कमी समजण्याची सवय. तुम्ही नवीन आयुष्य सुरू करू इच्छित असाल तर जुन्या ओझ्याला घट्ट पकडून ठेवून पुढे जाणं कठीण होतं. म्हणून स्वतःला विचारा, माझ्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी मला पुढे जाण्यापासून थांबवत आहे? कदाचित त्याचं उत्तर तुम्हाला एखादी सवय सोडायला सांगेल, कदाचित एखाद्या व्यक्तीपासून अंतर ठेवायला सांगेल, किंवा कदाचित स्वतःबद्दलचा एखादा चुकीचा विचार सोडायला सांगेल. चौथा प्रश्न:
मला अपयशाची भीती आहे की लोक काय म्हणतील. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण अनेक लोकांना अपयशाची भीती नसते, त्यांना लोकांच्या मतांची भीती असते. मी हे सुरू केलं आणि अपयशी झालो तर लोक हसतील, नातेवाईक काय म्हणतील, माझं काम जमलं नाही तर. आणि या भीतीमुळे आपण सुरुवातच करत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक तुमच्याबद्दल काही दिवस बोलतील, पण तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे. तुम्ही प्रयत्न केला आणि अपयशी झालात तर तुम्ही काहीतरी शिकलात, पण प्रयत्नच केला नाही तर मनात एक प्रश्न राहू शकतो, मी प्रयत्न केला असता तर. म्हणून लोक काय म्हणतील यापेक्षा स्वतःला विचारा, मी माझ्या आयुष्यासाठी काय करू शकतो. कारण तुमच्या आयुष्याची जबाबदारी शेवटी तुमचीच आहे. 5वा प्रश्न, जर आजपासून बदलायला सुरुवात केली नाही तर 1 वर्षानंतर माझं आयुष्य कसं असेल. हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. समजा आज तुमच्यात एखादी वाईट सवय आहे, तुम्हाला ती बदलायची आहे, पण तुम्ही म्हणता नंतर बघू. आता स्वतःला विचारा, हीच सवयी मी पुढचं 365 दिवस ठेवली तर माझ्यात काय बदल होईल. तुम्हाला एखादं ध्येय गाठायचं आहे, पण आज तुम्ही त्यासाठी काहीच करत नाही, तर 1 वर्षानंतर तुम्ही त्या ध्येयाच्या जवळ असाल का. बहुतेक वेळा उत्तर स्पष्ट असतं. म्हणून भविष्य बदलण्यासाठी नेहमी मोठा निर्णय घ्यावा लागतो असं नाही. कधी कधी आजची एक छोटी कृती पुरेशी असते. आज 10 मिनिटं वाचा, आज एक अनावश्यक खर्च थांबवा, आज एक नकारात्मक व्यक्तीपासून थोडं अंतर ठेवा, आज स्वतःसाठी अर्धा तास काढा, आज एखाद्या जुन्या कामाची सुरुवात करा. कारण मोठे बदल एका दिवसात होत नाही, पण एका दिवसापासून नक्की सुरू होतात. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात बदल हवा असेल तर सगळं एकदम बदलण्याचा प्रयत्न करू नका. फक्त स्वतःला प्रामाणिक प्रश्न विचारा, मला काय बदलायचं आहे. मी योग्य दिशेनं चाललोय का. मला काय सोडायचं आहे. मला नेमकी कशाची भीती वाटते. आणि मी आजपासून सुरुवात केली नाही तर उद्या काय बदलणार आहे. या 5 प्रश्नांची उत्तर कदाचित तुम्हाला तुमचं आयुष्य एका दिवसात बदलणार नाही, पण ते तुम्हाला योग्य दिशा नक्की दाखवू शकतात. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला नवीन आयुष्य मिळण्यासाठी नवीन व्यक्ती होण्याची गरज नाही. तुम्ही जसे आहात तिथूनच सुरुवात करा. कालपेक्षा आज एक पाऊल पुढे टाका. छोटं पाऊल असलं तरी चालेल, पण थांबू नका. कारण एका दिवसामागे वळून पाहताना तुम्हाला जाणवेल, माझं आयुष्य एका मोठ्या निर्णयाने नाही तर रोज घेतलेल्या छोट्या छोट्या निर्णयाने बदललं. म्हणून आज स्वतःला एक वचन द्या, मी माझ्या आयुष्यात बदलाची वाट पाहणार नाही, मी स्वतः बदलाची सुरुवात करणार. आणि जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये लिहा, माझ्या बदलाची सुरुवात आजपासूनच. आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या मोटिवेशनल व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.